मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता मात्र जेव्हा कमळी तिथे शाळेत आलेली आहे आणि त्या शाळेत आता दोन मुलांची आई आहे, त्यांचे पालक तिथे आलेले आहेत आणि त्या दोन आता ज्या काही त्या बायका आहेत त्या मुलांच्या आई, तर त्यांच्यामध्ये जोराचं भांडण सुरू असतं। कारण मुलामध्ये भांडण झालेलं आहे आणि त्यामुळे मात्र ते दोघे एकमेकींशी भांडत आहे आणि एकमेकींच्या मुलांची आता गरहाणी करत आहे। दोघे मात्र एकमेकींना मारायला सुद्धा निघलेले असतात। तेव्हा मात्र आता ते शिक्षक आहे ते जोरात ओरडतात की शांत व्हा, तुमची मुलं सुद्धा तुमच्यावरच गेलेली आहेत। तेव्हा आता कमळी हे सर्व बघत असते आणि ते शिक्षक आहे तर ते खूप जोराने ओरडतात की मी त्यांना किती समजवणार, तुमचं सुद्धा काम आहे की त्यांना घरी बसून प्रेमाने समजावून आणि येथून जायला शिक्षक सांगतात। तेव्हा मात्र आता दुसऱ्या मुलाचे वडील आहे ते म्हणतात की पुढच्या वेळेस जर असं काही झालं तर सरळ पोलिसात जाईल आणि मात्र केस ठोकेल। तेव्हा आता ते शिक्षक सगळ्यांना जायला सांगतात। तर कमळी आता तिथे उभी असते। कमळी म्हणते की हे बघा, काल मात्र मी आले होते ते कबड्डी कोचसाठी, तर ते सर म्हणतात की हो 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 तुम्ही कमळीच मोहिते ना। खुश होत मात्र ते कमळीला बसायला सांगतात। मात्र ते शिक्षक आता कमळीला विचारतात की तुम्ही आता याबद्दल काय विचार केला। तर कमळी म्हणते की हो, मला तेच सांगायचं होतं, ही नोकरी करायला तयार आहे। तेव्हा ते शिक्षक म्हणतात की खरंच आताच मात्र तुम्ही बघितलं ना, ह्या बेशिस्त मुलांनी एकमेकांची डोकी कशी फोडली, म्हणून बेशिस्त मुलांना तुम्हाला ट्रेन करायचं आहे, हे तुम्हाला चालेल का। हे बघा मॅडम, मी म्हणूनच त्यासाठी तुम्हाला म्हणालो की नीट विचार करा आणि सगळं काही तुम्ही नंतर कळवा। कारण ही बेशिस्त मुलं आहे तर ती कुणाचं काहीच ऐकत नाही, कितीही काही सांगा, काही समजा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नसतो। त्यांच्या या बेशिस्तपणामुळे अगोदर मात्र 5 कोच होते ते कामधंदा सोडून गेले। तेव्हा मात्र कमळीला आपल्या आईच्या टेस्ट करण्यासाठी हा जॉब हवा असतो। तेव्हा तिला आता ते जिंदगीचं आणि तिचं बोलणं आठवतं। डॉक्टरांनी टेस्ट करण्यासाठी सांगितलेले असतात, सिटी स्कॅन करण्यासाठी खूप काही खर्च आहे, त्यासाठी मात्र ती ही नोकरी करायला तयार होते। ती सुद्धा आता हे बेशिस्त मुलांबरोबर कमळी मात्र ही जॉब करायला तयार होते, त्यांना शिस्त लावण्यासाठी। आणि माझ्या पगारातून मला आगाऊ पैसे दिले पाहिजे असं म्हणते। त्यावरती आता लगेच ती शिक्षक म्हणतात की ठीक आहे, जॉब तर तुम्ही जॉईन करा, ते स्पष्ट सांगा, म्हणजे तुमचा ऍडव्हान्स आहे तर मात्र तुम्हाला उद्याच मिळून जाईल। तेव्हा हे ऐकून कमळीला फारच आनंद होतो। तिला आपल्या आईच्या ट्रीटमेंटसाठी आता हे पैसे घाईने लागत असतात। तेव्हा ती खुश होत मात्र होकार देते। त्यानंतर आता इकडे नयनताराच्या घरी मात्र रोहित आणि सतीश आणि हे ऋषी एका टेबलवर आता जेवण वगैरे करत आहे। तेव्हा तर रोहित आणि ऋषी मात्र काही एकमेकांशी कोणी काही बोलत नसतं। सतीश आता विचारतो की आज बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग होती, त्यामध्ये काय झालं। रोहित तर खुश होत म्हणतो की बाबा, आज मीटिंग मध्ये सगळे काही मुद्दे आहेत तर ते व्यवस्थित क्लिअर झाले। आपले भविष्यातील जे काही आता हे प्रोजेक्ट बद्दल माहिती आहे ते सगळं काही आम्ही मात्र आता ह्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटला सगळं काही व्यवस्थित समजावून सांगितले। एक चेअरपर्सन म्हणून जे जे काही अपेक्षित होतं ते सगळं काही मी केलं, असे तोऱ्यातच ऋषीकडे बघत तो आता सतीशला सांगत असतो। तेव्हा आता सतीश हे सर्व ऐकून घेतो आणि म्हणतो की ते सर्व ठीक आहे, परंतु त्या मीटिंग मध्ये ऋषी का नव्हता। परंतु रोहित काही उत्तर देत नसतो आणि ऋषी सुद्धा। तर सतीश पुन्हा विचारतो की मी तुम्हाला काय विचारतो आणि तुम्हाला काय वाटलं की मी जरी घरी असलो तर ऑफिस मध्ये काय होतं ते गोष्टी मला कळत नाही असं वाटतं का। तेव्हा तर ऋषी म्हणतो की बाबा, मी त्या मीटिंगला नव्हतो तेच बरं आहे। तेव्हा सतीश म्हणतो की ऋषी हे बघ, मी नाही तर रोहितला विचारतो आणि रोहितला म्हणतो की का नव्हता ऋषी आता हे मीटिंग मध्ये का नव्हता। तेव्हा तर रोहित म्हणतो की बाबा हे बघा, मी तरी दुसरं काय बोलणार, आईने जो काही निर्णय घेतला होता त्याचा सन्मान मी करतोय, बाकी काही नाही। तेव्हा आता सतीश म्हणतो की हे बघ, नयनतारा आणि ऋषी या दोघांमध्ये जे काही वाद झाले असतील म्हणून रागाच्या भरात मात्र नयनताराने तो निर्णय घेतला असेल। एक मोठा भाऊ म्हणून तू ऋषीला समजावून घेणं आणि नयनताराला तिचा निर्णय बदलायला सांगणं तुझं काम नव्हतं का, तुझी जबाबदारी नव्हती का। एक मोठा भाऊ म्हणून त्याला समजून घेणं हे तुझं काम आहे। आपल्या आईला समजावून सांगून तिने दिलेले निर्णय तिला बदलायला सांगायचा की आता तिने दिलेला जो शब्द आहे तोच पाळत राहायचं। तेव्हा आता रोहित म्हणतो की हे बघा बाबा, जर मोठ्या भावाला मात्र घरामध्ये मोठा भाऊ म्हणून सन्मान मिळत नसेल, तुम्ही सुद्धा सांगा की मी मोठ्या भावासारखा कसा वागणार बरं। आणि तसाही मात्र तो निर्णय आईचा होता, त्यामुळे मात्र तिला कोण विरोध करणार। तेव्हा आता सतीशला फारच राग येतो। सतीश रागाने म्हणतो की हेच आणि अजून सुद्धा याच घरामध्ये तेच आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या मनाला लावून घ्यायची, परत परत तेच वागायचं। म्हणून सतीश आता खूप ओरडत असतो आणि तेवढ्यात त्याला ठसका लागतो। ऋषी लगेच उठतो आणि बाबांना पाणी प्यायला देतो, परंतु रोहितला काही फरक नसतो। ऋषी मात्र आता बाबांना म्हणतो की तू हायपर इतका का होतोस, या सगळ्याचा जास्त त्रास तुलाच होणार आहे। तेवढ्यात राधिका तेथे येते। राधिका म्हणते की सरोज आणि निंगी यांचं जेवण मी आता तिथे रूम मध्ये दिलेलं आहे, तुम्हाला आणखीन काही हवं आहे का। आता सतीश म्हणतो की हे बघ ऋषी, मला कसं बरं वाटेल या प्रश्नापेक्षा मात्र आता ह्या सगळ्यावर तोडगा निघणं खूप महत्वाचं आहे, कारण या घरामध्ये मला भांडणं वगैरे काहीही नकोय। सतीश आता न जेवता जायला निघतो, त्याला त्रास होत असतो। तर
राधिका म्हणते की बाबा प्लीज प्लीज थोडंसं खाऊन घ्या, मला गोळ्या घ्यायच्या आहे आणि त्यासाठी तरी. तेव्हा आता सतीश म्हणतो की नाही मला नकोय, मध्ये तुम्हाला दूध पाठवून दे. आणि रोहितला म्हणतो की हे बघ रोहित, आता ऑफिसमध्ये आईचा आज्ञाधारक मुलगा म्हणून सगळ्या गोष्टी तू फॉलो करतो, त्यामुळे तसंच मात्र तू घरामध्ये मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यायला शिक. आता रोहित रागाने लगेच म्हणतो की बरोबर आहे बाबा, तुम्हाला फक्त मी केलेल्या चुका दिसतात, ऋषीने मात्र काही जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला ते चालतं. तेव्हा आता राधिका रोहितला म्हणते की रोहित अरे हा विषय राहून दे, बाबांना त्रास होतोय तुला कळतं का, आणि हे बघा बाबा प्लीज थोडं तरी जेवण करून घ्या. तेव्हा ऋषी सुद्धा म्हणतो की बाबा प्लीज तू जेवण करून घे, परंतु सतीश म्हणतो की नकोय, जेवायची इच्छा नाही आणि तो आतमध्ये निघून जातो. तेव्हा रोहित लगेच रागाने राधिकाला म्हणतो की काय ग तुला कोणी मध्ये बोलण्यासाठी सांगितलं होतं, मी माझ्या भावाशी बोलत होतो. तेव्हा आता राधिका म्हणते की हे बघ रोहित मी फक्त त्यांना. तर आता लगेच रोहित रागाने म्हणतो की राधिका मी तुला 1000 वेळेस सांगितलेलं आहे तू तुझ्या लायकीत राहायचं, उगाच मला शांतपणे शिकवायला जायचं नाही, कळलं ना तुला. म्हणून असे बोलून रागाने तो आपल्या रूम मध्ये निघून जातो. राधिकाकडे रागाने बघत राधिका ऋषीला म्हणते की हे बघ निदान तू तरी व्यवस्थित जेवण करून घे आणि माझा विचार तू करू नकोस, कारण मला अशा रोहितच्या वागण्याची सवय आहे. ऋषीला मात्र आता राधिकाबद्दल फार वाईट वाटत असतं. त्यानंतर आता इकडे अनिका कामिनी रागिनी एका रूम मध्ये आहेत. अनिकाची चिडचिड सुरू असते कारण त्या गावच्या कमळीला हॉस्टेलमधून हाकलून दिलं, पण आज दुपारी ती आपल्या घरी कशी आली होती. आता हे सगळं काही ऐकून रागिनी म्हणते की अनिका अगं तुझं काय सुरू आहे, अगं सतत तू त्या कमळीचा विचार का कशाला करत असते, अगं त्या कमळीला इतकं इम्पॉर्टंट देण्याची काय गरज आहे, सोडून दे हा विषय. तेव्हा लगेच आता अनिका रागाने म्हणते की ए मॉम प्लीज तू तर बोलूच नको, तुला खरंच काही कळत नाही आणि तू तर बोलूच नको त्या कमळीबद्दल, आणि त्या गावच्या मुला मात्र मी सोडून दिलं तर ती मात्र कायम माझ्या आडेआडे येत असते. तर कामिनी म्हणते की हो बरोबर आहे, तिचं कमळीचा विषय आहे तर तो मात्र इतक्या सहजासहजी सोडून आपल्याला नाही चालणार, आणि मुळात म्हणजे ती आता कुठे राहणार आहे कुठे जाणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिने कॉलेजच्या हॉस्टेलवर नक्की कोणाला लपून ठेवलं होतं बरं, आपल्याला शोधून काढायचं आहे, आणि यासाठी मात्र तू तिच्या अनिका मागावर राहायचं. अनिका म्हणते की मागावर, कामिनी म्हणते की अगं लक्ष ठेवायचं ती कुठे जाते काय करते सगळं आपल्याला कळायला पाहिजे, देखरेख करायची, हे लक्षात राहील का. अनिका म्हणते की डन. त्यानंतर आता कमळी विचार करत असते की यापुढे मात्र आईवर मला बारीक लक्ष ठेवावं लागेल. आता मात्र पैशाची सोय झाल्यानंतर कुठेतरी खोली सुद्धा घेता येईल, आईची टेस्ट सुद्धा करून घेता येईल. आणि आता तिच्या डोक्यात येतं, ती विचार करते की आज मात्र दुपारी ती बाई म्हणजे आली होती, तर आई तिच्या मागे का लागली असेल बरं, की ती बाई होती तरी कोण. तेवढ्यात ऋषी मात्र कमळीच्या मागून येतो. तिला असं विचार करताना बघतो, चुटकी वाजवत तिचं लक्ष वेधतो आणि विचारतो की काय झालं कमळी, कसला विचार करतेस. आता कमळी म्हणते की काही नाही. तर ऋषी विचारतो की एनिवे आजचा दिवस कसा होता. किंवा कमळी म्हणते की तसा खास नाही, आणि एकदा की सोय झाली तर आम्ही लवकरच जाऊयात इथून. आता ऋषी म्हणतो की अगं तू फार घाई करते, असं तुला नाही वाटत का, कुठे सोय होते बरं. किंवा कमळी म्हणते की अहो कायमच आम्ही इथेच राहणार आहोत का, तुम्ही मला सांगितलं होतं ना कबड्डी कोच साठी जागा आहे म्हणून. आता ऋषी म्हणतो की हो हो, अरे मग काय झालं त्याचं. तर कमळी म्हणते की ती नोकरी मला मिळाली. ऋषी खुश होतो आणि कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. हे बघ कमळी मी तुला म्हणालो होतो की तुला जॉब नक्की मिळणार म्हणून. तेव्हा कमळीचा हात त्याने आपल्या हातामध्ये धरलेला असतो. तेवढ्यात तो मात्र आता कमळीला आपल्या जवळ ओढतो आणि म्हणतो की आता जरी तू जात असली पण तरी सुद्धा तुला याच घरामध्ये यायचं आहे, लक्षात आहे ना. तेव्हा मात्र आता नयनताराचं बोलणं कमळीला आठवतं, कारण नयनताराने काही पैसे देऊ केलेले असतात, काही जबाबदारी उचलण्याचं ठरवलेलं असतं, पण आता ऋषीच्या आयुष्यातून कमळीला जायला सांगितलेलं असतं, तिच्या प्रेमाची किंमत बोलायला सांगितलेलं असतं, आणि नयनताराने तिला 2 दिवस गावावरून येईपर्यंत कमळीला विचार करण्याची आता ही मुदत दिलेली असते. आता कमळीला ते सर्व क्षण आठवतात. कमळी आता ऋषीकडे बघत असते. कमळी म्हणते की जेव्हा नयनतारा मॅडम स्वतः मला या घरात घेऊन येतील तेव्हा. ऋषी विचारतो की कमळी आई तुला काही बोलली का. तर कमळी नाही असं म्हणते. तेव्हा आता कमळी म्हणते की सर मी खूप दमलेले आहे त्यामुळे मी आता झोपतो, आणि आता गुड नाईट करून कमळी आपल्या रूम मध्ये निघून जाते. ऋषी विचार करत बसलेला असतो. त्यानंतर आता इकडे कॉलेजवर मात्र आता ही गुरुपौर्णिमा साजरी होत असते. अन्नपूर्णा आजी, प्रिन्सिपल सर आणि सगळे विद्यार्थी. आता मात्र सगळं काही झाल्यानंतर कमळी आता सर आणि मॅडम यांना बसायला सांगतो. आता कमळी आता म्हणते की हे बघा नमस्कार. कमळी आता स्पीच द्यायचं असते, कारण आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिने भाषण करण्याचं ठरवलेलं असतं. सगळ्यांना अगोदर ती नमस्कार बोलते गुरुजनांना. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सुद्धा देते. आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो, वेद व्यासमुनी आहेत तर त्यांची जयंती आहे त्यामुळे
गुरुविषयी आता ह्या गुरुपौर्णिमेविषयी खूप काही माहिती ती समजावून सांगत असते. गुरुविषयी कमळीने खूप काही मस्त भाषण केलेलं असतं. सगळेजण कमळीसाठी टाळ्या वाजवतात. नंतर मात्र ती सांगते की आपल्या आयुष्यातील पहिला गुरु म्हणजे आपले आई वडील असतात आणि तसंच मात्र माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा माझी आई माझी पहिली गुरु आहे आणि माझी दुसरी गुरु म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या अन्नपूर्णा मॅडम ह्या माझ्या दुसऱ्या गुरु आहेत. तेव्हा सगळेजण खुश होत टाळ्या वाजवतात. आता कमळी मात्र आता अन्नपूर्णा आजींच्या पाया पडते. तर अन्नपूर्णा आजी तिला मोठी हो म्हणून आशीर्वाद देतात. मॅडम खरंच मला तुमच्यामुळे आज मात्र खरं सगळं ज्ञान मिळालं. फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर सगळं ज्ञान. समाजात वावरायचं कसं, इतरावर प्रेम कसं करायचं, संकटात सुद्धा ताट कसं उभं राहायचं, सगळं काही मी तुमच्याकडून शिकलो. या सगळ्यांसाठी मात्र तुम्ही गुरुस्थानी आहात. अन्नपूर्णा आजी खुश होत आता टाळ्या वाजवते आणि म्हणते की कमळी खरंच तू गुणी आहेस आणि अशीच कायम राहा. ज्ञानाची भूक तुझी कधी कमी होऊन देऊच नको. आयुष्यभर तू विद्यार्थीच राहा. कमळी जे काही तू ज्ञान अगदी म्हणजे मिळवशील ते समाजासाठी वापर कर. तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी माझे कायम आशीर्वाद आहे. आता सगळ्या विद्यार्थ्यांना मात्र अन्नपूर्णा आजी म्हणते की मी तुम्हाला सगळ्यांना सुद्धा हेच सांगेन, ज्ञानाची भूक कधीही कमी होऊन देऊ नका. आज मात्र तुम्ही सगळ्यांनी येथे इतक्या उत्साहात गुरुपौर्णिमेचा हा जो काही उत्साह आहे तर तो दिवस साजरा केला. याचा मला खरंच खूप आनंद आहे. आपल्या कॉलेजमध्ये जसा हा उत्सव आपण साजरा करतो आणि तसेच अनेक ठिकाणी जेथे जेथे मात्र ज्ञानदानाचं हे पवित्र कार्य चालतं तेथे मात्र हा उत्सव साजरा होत असेल. माझी मात्र तुमच्या सगळ्यांकडून एकच अपेक्षा आहे, गुरुपौर्णिमा आहे हा फक्त एक उत्साह नाही राहू. आपले गुरु आपले गुरूंचे विचार हे सगळं तुम्ही जर आचरणात आणलं तरच मात्र हा दिवस मात्र उत्सवासारखं साजरा केल्याचा दिवस सार्थक होईल. आयुष्यामध्ये तुम्ही खूप मोठे व्हा, आता खूप यश मिळवा, परंतु तुमच्या गुरूंची शिकवण काही विसरू नका, कायम ती लक्षात ठेवा. तेव्हा आता सगळेजण अन्नपूर्णासाठी टाळ्या वाजवतात. त्यानंतर मात्र आता एका ठिकाणी एका संस्थेवर आता मोर्चा आलेला आहे. कारण मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी कारण त्यांच्याकडून फीचे खूप काही पैसे घेतले गेलेले आहेत आणि आता ही संस्था बंद होणार आहे. म्हणून मात्र आता लोकांनी काय काय केलं आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि आता जो काही हा संस्था चालक आहे तो तेथे फरार होणार होता, परंतु ऐनवेळीच मात्र तो पकडला गेला. आता सगळे मोर्चा काढून तेथे आलेले आहेत आणि मीडियावाले मात्र आता तेथे हे सगळं काही सांगत त्यांच्या विश्वासाची इतकी मोठी फसवणूक आज येथे झालेली आहे आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संस्था चालक आहे तर तो केबिन मध्ये लपून बसलेला आहे. त्याची बाहेर येण्याची सुद्धा हिंमत होत नाही. तेव्हा आता या विद्यार्थ्यांचं पुढे काय होईल, शिक्षणाच्या नावावर चालू असणाऱ्या ह्या लूटवर सरकार काय कारवाई करेल आणि ह्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का, म्हणून मीडिया आता अगदी तेथे संभाषण देत आहे. एवढंच मात्र आता इकडे आपली कमळी आहे तर तिच्या आता नोकरीचा हा पहिला दिवस असतो. ती तेथे आलेली असते त्या कबड्डी कोचच्या शाळेत आणि तेवढ्यात मात्र आता तेथे काहीतरी झालेलं असतं. त्या एका माणसाला घाईने हॉस्पिटलला नेलं जात असतं. कमळी हे सर्व पाहते. सरांना खूप टेन्शन आलेलं असतं. ते घाईने पाणी पितात तर कमळी त्यांना विचारते की सर अहो सर काय झालं यांना. तेव्हा ते सर म्हणतात की मॅडम अहो काय सांगणार. ते बेशिस्त मुलांनी मात्र शाळेमध्ये राडा घातला, चेष्टा आणि मस्करी यामध्ये पैज लावली आणि त्या शिक्षकाला मात्र 4 बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं. त्यांचा श्वास गुदमरला, चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले आणि त्यासाठी मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. आणि ह्या मुलांपायी खरंच मी अक्षरशः कंटाळलो. कधी कधी असं वाटतं की सगळं काही बंद करून टाकावं. आणि परत आता सर म्हणतात की मी सुद्धा तुमच्यासोबत काय हे डिस्कस करतो, बसा तुम्ही. आणि कमळी आता बसते तर सर विचारतात की मॅडम तुम्ही माघार तर घेणार नाही ना, आणि एकदा मात्र तुम्ही हा जॉब जॉईन केला तर 2 महिन्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करावा लागणार आहे. तो जॉब मात्र तुम्हाला मध्ये सोडता नाही येणार, ते कॉन्ट्रॅक्ट नाही मोडता येणार. आणि जर तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट मोडलं तर येथे जे संस्थापक आहे ते तुमच्यावर केस सुद्धा करू शकतात, त्यामुळे विचार करा आणि मग साईन करा. तेव्हा आता कमळी म्हणते की सर आयुष्यामध्ये कितीही संकट आली, कितीही संघर्ष करावा लागला तरी सुद्धा पाठ फिरवायची नसते, असं माझ्या आई आणि आबांनी मला शिकवलेलं आहे, त्यामुळे मी ह्या जॉबला तयार आहे. सर मात्र आता रजिस्टर देतात, ते वाचून घ्यायला सांगतात आणि त्यावर सही करायला सांगतात. कमळी मात्र ते वाचून घेते आणि त्यावर सही करते. तेव्हा मात्र आता कमळीच्या हातामध्ये मात्र आता जे काही ऍडव्हान्स आहे तो दिला जातो. कमळी मात्र खुश होते. त्यानंतर मात्र आता इकडे हा जो काही संस्था चालक आहे तो मात्र लपून बसलेला असतो. परंतु आता हा जो काही कोचिंग क्लासवाला आहे त्याला फसवलं गेलेलं असतं आणि आता मात्र जे दुसरे क्लासवाले आहे ते त्याला धमकावत असतो. तेथे मात्र आता ह्या एक वेगळ्या हिरोची एंट्री होते. तो सत्याविरुद्ध लढणारा असतो, अगदी सत्याची साथ देणारा असतो. आणि हा दुसरा क्लासवाला आहे तर तो त्याला म्हणत असतो की हे बघ आता फक्त येथे भारतामध्ये एकाच कोचिंग जे काही क्लास आहे त्याचं नाव गाजत आहे, विजेता कोचिंग क्लासेस. कारण आमच्या सरांना मात्र हात घाण करण्याची सवय नाही, त्यांना नाही आवडत हे सर्व. सर तुला स्वतः भेटायला आले होते, तुला समजावलं होतं, ऐकलंस का नाही, तू तर त्यांच्याशीच पंगा घेतला, त्यामुळे तू तुझ्या कर्माची फळं भोगत राहा. वर्षभरात तू काय काय केलं ते आठव. लोकांना फसवलं, त्यांचा विश्वासघात केला, दुसऱ्याच्या नावावर चिखल फेक केली, त्यामुळे तुझ्या पापाचा घडा आता
आता भरलेला आहे, त्यामुळे आता आपल्या कर्माची फळं भोगा. तेव्हा बिचारा तो म्हणत असतो की हे बघा, मला नाही समजलं हे सर्व कधी आणि कसं घडलं. माझ्या स्वतःचे सुद्धा पैसे बुडावले आणि यातून मला कोणीच वाचू शकत नाही. एक जण आहे की तो तुला वाचू शकतो, तो म्हणजे आता एक जण रितेश सरपोतदार. म्हणून रितेशची तेथे आता एंट्री होते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल पाहायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.